प्राईम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। वीज वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असल्याचे भासून धुळ्यातील एकाच 13 लाखांचा गंडा घालणाऱ्या तिघांना सुरत येथून करण्यात आले जेरबंद। जलकल्याणास्तव झटणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यगौरव सोहळा संपन्न। भोमदिया चौक परिसरात असलेल्या एका विना दरवाजाच्या घरावर पोलिसांचा छापा, 56,000 रुपये किमतीचे गोवंश कातडे जप्त। डीबीटीची रक्कम न मिळाल्यामुळे आदिवासी विद्यार्थिनींतर्फे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या कार्यालयासमोर शुक्रवारीही करण्यात आले आंदोलन। एनडी मराठे विद्यालयात बाल युवा महोत्सवाचा कार्यक्रम संपन्न आणि स्वर्गीय नामदेवराव ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। वीज वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असल्याचे भासून धुळ्यातील एकाच 13 लाखांचा ऑनलाईन गंडा घालणाऱ्या तिघांना सुरत येथून जेरबंद करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे। वीज वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असल्याचे भासून धुळ्यातील एकाच 13 लाखांचा ऑनलाईन गंडा घालणाऱ्या तिघांना सुरत येथून जेरबंद करण्यात धुळे सायबर पोलिसांना यश आले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 13/9/2024 रोजी जय श्रीकृष्णा एंटरप्राइजेस धुळे या नावाने इलेक्ट्रिकल फर्मचे मालक जिजाबराव आनंदराव पाटील राहणार धुळे यांना वीज वितरण कंपनी धुळे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी तात्काळ महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांचे काहीतरी महत्वाचे काम आहे, त्यांचा फोन घेणे असा कॉल आला। त्यानंतर थोड्याच वेळात फिर्यादी यांचे व्हॉट्सअपवरती अननोन नंबरवरून कॉल आला व त्यांनी मैं लोकेश चंद्रा बोल रहा हूँ, महावितरण कंपनी के डायरेक्टर मीटिंग में बिजी हूँ, मेरे अंकल सूरत के हॉस्पिटल में एडमिट है, उनका ऑपरेशन होना है, तो आप मुझे 8 लाख रुपए अर्जेंट भेज दीजिए, मैं आपके पैसे आज शाम तक लौटा दूंगा असे सांगितले। म्हणून फिर्यादीने तात्काळ खातेधारकाच्या खात्यावर नेट बँकिंगद्वारे RTGS ने 8 लाख रुपये पाठवले। त्यानंतर पुन्हा 2 तासांनी फोन आला व अंकलच्या उपचाराकरता आणखी 5 लाख रुपये पाठवण्याची विनंती केली। यावेळी त्याने दहिसर मुंबई येथील खाते नंबर दिले, त्यावर फिर्यादी यांनी RTGS द्वारे 5 लाख रुपये पाठवले। त्यानंतर फिर्यादी यांनी सायंकाळी आरोपीच्या दिलेल्या फोन नंबरवर कॉल केला असता त्यांनी कॉल रिसीव्ह केला नाही। त्यानंतर कार्यकारी अभियंता जोशी यांच्याकडून चंद्रा यांचा नंबर घेऊन संपर्क केला असता चंद्रा यांनी कोणतीही पैशाची मागणी केली असल्याचे नाकारले। त्यानंतर फिर्यादी यांना त्यांच्याबरोबर सायबर फसवणूक झाल्याचे समजले। त्यावरून सायबर पोलीस ठाणे येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व तपास अधिकारी पोलीस निरीक्षक घुसर यांच्या सायबर पथकाने गुन्ह्याचे अनुषंगाने 4 महिने अथक प्रयत्न करून सुरत येथून या गुन्ह्याशी संबंधित 3 आरोपी यशवंत काशीनाथ पाटील, जयशंकर गोपाल गोसाई, विजय शिवारी सिरसाट यांना ताब्यात घेऊन अटक केली। सदरची कारवाई सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर, पोलीस उपनिरीक्षक प्रतीक कोळी, जगदीश खैरनार, खलानेकर, राजू मोरे, तुषार पोद्दार यांच्या पथकाने केली। 13/9 रोजी धुळ्यामध्ये एक श्रीकृष्ण एंटरप्राइजेस या इलेक्ट्रिकल फर्मची एक फर्म आहे, त्यांना इथल्या एका इंजिनिअरिंग MSEBच्या अधिकाऱ्यांचा असा फोन आला की तुम्हाला श्री लोकेश चंद्रा यांनी काही पैसे डिपॉझिट करण्यास सांगितलेले आहे। या अनुषंगाने श्रीकृष्ण एंटरप्राइजेसच्या संबंधित प्रोप्रायटर यांनी सुरुवातीला एकूण 8 लाख रुपये RTGS ने डिपॉझिट केले आणि त्याच्यानंतर 5 लाख रुपये त्यांनी RTGS प्रमाणे असे एकूण 13 लाख रुपये त्यांनी डिपॉझिट केले। त्यांना असं वाटलं की MSEBचे MD श्री लोकेश चंद्रा सर यांनी ते पैसे काही कामानिमित्त मागितलेले आहेत, परंतु त्याच्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की हा एक सायबर फ्रॉड आहे। आम्ही स्वतः सायबर फ्रॉडच्या सगळ्या टीमने त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन केलं असता याच्यामध्ये 3 आरोपी आज आपण अटक केलेले आहेत। त्याच्यामध्ये यशवंत काशीनाथ पाटील, जयशंकर गोपाल देसाई, विजय शिवहरी शिरसाट या तिघांना आपण गुजरात येथून अटक केलेली आहे। यांची मोडस अशी आहे की कुठल्याही इस्माला पकडून त्याच्याकडनं एक KYC पॉलिसीनुसार एक अकाउंट उघडायचं आणि संबंधितांना त्याच्यामध्ये पैसे डिपॉझिट करायला सांगायचं। याच्यामध्ये एक XYZ आरोपी अजूनही फरार आहे, त्याला देखील आपण लवकरात लवकर अटक करण्यात आहोत। याद्वारे आपल्याला असं एक आवाहन करण्यात येत आहे की कोणीही असं कोणालाही अकाउंट ओपन करण्याला सहाय्य करू नये, ते अकाउंट कोणत्याही फ्रॉडसाठी उपयोगात आणलं जाऊ शकतं। जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे जनकल्याणास्तव झटणाऱ्या पदाधिकारी यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी कार्यगौरव सोहळा जिल्हा परिषदेच्या काही यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला। महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या विविध योजना, सेवा कार्य जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवून जनसामान्यांच्या उद्धारासाठी गाव पातळीवर विकासगंगा पोहोचवण्याचे कार्य आपापल्या कालावधीत सर्व पदाधिकाऱ्यांनी केले। त्यामुळे जलकल्याणास्तव झटणाऱ्या पदाधिकारी यांचा कार्याचा गौरव करण्यासाठी कार्यगौरव सोहळ्याचे जिल्हा परिषदेच्या काही यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजन करण्यात आले होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते
दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यपूर्ती सोहळ्यास आमदार राघवेंद्र बदाने, जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, पशुसंवर्धन व दुग्ध समिती सभापती हर्षवर्धन दहिते, शिक्षण व आरोग्य सभापती सोनी कदम, समाज कल्याण सभापती कैलास पावरा, महिला व बाल कल्याण समिती सभापती ज्योती बोरसे यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, अधिकारी व सर्व खाते प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कष्ट करून संघर्ष करून इथपर्यंत जरी पोहोचले असतील तरी मला जरी विधानसभेचा आज इथं आमदार म्हणून संधी मिळाली असेल, पण मला देखील कुटुंबामध्ये जेव्हा समाजकारणात राजकारणात आलो, जरी मला वारसा होता तरी मला संघर्ष फार मोठा पाहायला मिळाला. मी माझ्या वयाच्या 18व्या 20व्या वर्षापासून समाजकारणात राजकारणाला सुरुवात केली आणि 20व्या वर्षापासून जेव्हा मी समाजकारण राजकारण करत होतो तेव्हा मला देखील माझ्या मनामध्ये किंचित पण असं कधी स्वप्न पण पडलं नव्हतं की मी 32व्या वर्षी विधानसभेचा आमदार होईल. पण मी समाजकारण राजकारण करत राहिलो. माझं 21व्या वर्षी माझ्या ग्रामपंचायतचा फॉर्म उडला होता. मी 17 दिवस 21 वर्षाला भरायला कमी भरलो होतो आणि तेव्हा माझा ग्रामपंचायत सदस्याचा फॉर्म दाराचा त्यावेळेस मोठे नेते होते, त्यावेळेस एक पीए होता तिथं रवी म्हणून, त्यावेळेस त्यांनी माझा फॉर्म उडवला होता. त्या दिवशी खुणगाट बांधली होती की मी माझा जरी आता ग्रामपंचायतचा फॉर्म उडला असेल तरी मी पंचायत समिती लढणार नाही, जिल्हा परिषद लढणार नाही, आपल्याला डायरेक्ट व्हायचं तर अण्णासाहेबांसारखं आमदार व्हायचं. त्यावेळेस पासून मनामध्ये संकल्प होता. पण 2019 ला असे सर्कमस्टन्सेस तयार झाले तर माझ्या आईला तिकीट मिळालं, मला तिथं तिकीट मिळालं नाही. मी तिथं तिकीट मागत होतो पण मला ज्युनियर आहे, मला तेव्हा कोणी मोजत नव्हतं. इथं अनेक लोक माझ्या त्या गोष्टीचे साक्षीदार आहेत, पण मी तेव्हा देखील धडपड करत होतो. पण माझी एक प्रकारची खिल्ली उडवली जात होती, माझी तर मजाक घेत होते. मला तर सांगत होते हा भावी आमदार आयुष्यभर भावी आमदार राहणार आहे आणि मग याला कधी सभागृहाचं तोंड पण बघायला मिळणार नाही. अशा संघर्षाच्या काळामध्ये मी तिथं थांबलो नाही, खचलो नाही, थांबलो नाही, घरी बसलो नाही, निराश, हताश, उदास आम्ही तिथं थांबलो नाही आणि मग संघर्ष करत राहिलो. 14 ला माझे वडील उभे राहिले, 75,000 वडिलांना मतदान मिळाले, 45,000चा फरक पडला. पण मी त्यावेळेस देखील संघर्ष करत राहिलो आणि तो पराभव माझाच झाला असं मी तिथं मानत राहिलो. त्याच्यानंतर मार्केट कमिटी झाल्या, ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, सोसायटीच्या निवडणुका झाल्या, सगळ्यांमध्ये मी सहभागी नोंदवला आणि त्याच्यानंतर 19चं तिकीट मागितलं तेव्हा मला मिळालं आणि 19ची विधानसभा झाल्या माझ्या आईला तेव्हा 1,11,000चे मतदान मिळालं आणि 12-13,000 मतांनी माझा पराभव तिथं झाला. मग तिथे जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या. मग मी माझ्या नागाव जिल्हा परिषद गटात ती सुरुवात केली. 12,500 मतदान झालं होतं, त्याच्यात 10,500 मतदान मला मिळालं. त्याच्यानंतर कोविडचं सुरू झालं, त्यानंतर परत 2.5 वर्षामध्ये आमच्या पोटनिवडणुका लागल्या. ओबीसीचं आरक्षण रद्द झाल्यामुळे ओबीसीच्या आरक्षणामध्ये आपण लढलो. मी कोणत्या परिस्थितीमध्ये आलो होतो आपण सर्वांना अवगत आहेच आणि मलाही अवगत आहे. त्याच्यामुळे ते 9 दिवस विचार घेऊन आलो होतो. अशी घटना जेव्हा राज्यामध्ये देशामध्ये किंवा पसरली, असा सोशल मीडियाचा एज आहे आणि धुळे जिल्ह्याच्या एरियाचा प्रथमच ही घटना घडली होती. जेव्हा अभ्यासपूर्वक मी जिल्ह्यामध्ये रुजू झालो आणि आपण सर्वांचा सुद्धा अभ्यास करून आलो होतो, जिल्ह्याचा तर आलोच होतो आणि त्यानंतर मी जॉईन झालो. आज म्हणता त्याला 10 महिने मला माझ्याही कार्यक्रमाला आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने पूर्ण होत आहे. परंतु मनापासून सांगू इच्छितो की ज्या भीतीमध्ये मी आलो होतो, भीतीमध्ये किंवा दुविधामध्ये मी आलो होतो, आज मला ती मात्रही शंका नाही की सर्व सदस्यांनी, अध्यक्ष मॅडम असतील, उपाध्यक्ष महोदय असतील, सर्व सभापती महोदय, सर्व सदस्यांनी एवढ्या चांगल्या प्रकारचं सहकार्य प्रशासनाला केलंय की आज 30 जिल्ह्यामध्ये 36 पैकी बॉडी नाहीये, त्याच्यापेक्षाही किंबहुना आपल्याकडे आपण जास्त चांगलं काम करू शकलेलो आहे. ही फार एक आनंदाची बाब आहे. एक मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून माझा संपर्क सर्वात जास्त अध्यक्ष महोदय, उपाध्यक्ष महोदय. तर मी व्यक्तिशः सांगू इच्छितो की असं आपल्याला काही सदस्यांनी म्हणलं, धरतीताई देवरे मॅडम फार मोठ्या पार्श्वभूमीतून त्यांनी आपल्या जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत
जेव्हा जेव्हा माझ्या संपर्क आला, अतिशय प्रामाणिकपणे मानू इच्छितो की मला कधीही असं जाणवलं नाही की त्या इतक्या नम्रपणे वागतात, त्या नम्रपणे बोलतात, त्यांचं विचार मांडतात. कधी कधी प्रत्येक वेळेस होकार आणि होकार हात असेल असंही नाही, परंतु जेव्हा प्रशासन आणि त्यांच्यामध्ये आमचा विचार जरी सहमत झाला असेल त्यावेळेस सुद्धा त्यांचं स्वतःला मांडण्याची प्रक्रिया फार सॉफ्ट होती. शिरपूर शहरातील मोहम्मदिया चौक परिसरात असलेल्या एका विना दरवाजाच्या घरावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व शिरपूर शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून 56,000 रुपये किमतीचे गोवंश कातडे जप्त करण्यात आले. शिरपूर शहरातील मोहम्मदिया चौक परिसरात असलेल्या एका विना दरवाजाच्या घरावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व शिरपूर शहर पोलिसांनी संयुक्तरित्या टाकलेल्या छाप्यात 56,000 रुपये किमतीचे गोवंश कातडे जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी सईद अनवर रज्जाक खाटीक याचे विरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 16 जानेवारी रोजी धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल पवन गवळी, आरिफ पठाण, मयूर पाटील, योगेश जगताप, गुलाब पाटील यांच्यासह 2 पंच व शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक के पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, चंदन सोनार, अनिल सोनार, सचिन वाघ, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, प्रशांत पवार यांनी संयुक्तिकरित्या शिरपूर शहरातील मोहम्मदिया चौक परिसरात असलेल्या 100 ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात सईद अहमद रज्जाक खाटीक वय 49 राहणार मोहम्मदिया चौक निमझरी रोड शिरपूर याने त्याच्या राहत्या घराशेजारी असलेल्या एका विना दरवाजाच्या घरात गोवंश चामड्याचा साठा ठेवलेला मिळून आला. या संदर्भात सईद खाटीक यास सदरचे गोवंश चामडे कुठून व कसे खरेदी केले अशी विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. परिणामी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत देशमुख यांनी 2 पंचासह पंचनामा केला. या पंचनाम्यात 560 गोवंशाचे एकूण 56,000 रुपये किमतीचा हा साठा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सदरचा साठा नगर परिषदेच्या ट्रॅक्टर क्रमांक MH19 EA 4434 ने ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल पवन गवळी यांच्या फिर्यादीवरून सईद अहमद रज्जाक खाटीक याच्या विरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील हे करीत आहेत. शिरपूर शहरात मोहम्मदिया नगरमध्ये एका बंदिस्त घरामध्ये गोवंश जातीच्या जनावरांचे चामडे ठेवल्याची इन्फॉर्मेशन होती. त्या पद्धतीने माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांतजी दिवरे सरांनी आदेशित केल्याप्रमाणे सदर ठिकाणी येऊन खात्री केली असता इन्फॉर्मेशन मधील घरामध्ये तसे चामडे आढळून आले. त्याप्रमाणे शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री के पाटील, त्याचप्रमाणे वेटरनरी डॉक्टर व नगर परिषदेची टीम असे सर्वांना पाचारण करून पुढील कारवाई करीत आहोत. डीबीटीची रक्कम आदिवासी विकास मंत्र्यांच्या आश्वासनानंतरही गुरुवारी जमा न झाल्याने 4ही तालुक्यातील आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनींतर्फे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या कार्यालयात शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. डीबीटीची रक्कम आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या आश्वासनानंतरही गुरुवारी जमा न झाल्याने धुळे, शिरपूर, शिंदखेडा, साक्री तालुक्यातील आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी धुळे येथील प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय येथे शुक्रवारीही आंदोलन केले. 7 महिन्यांची डीबीटीची रक्कम जमा होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही असा ठाम निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला होता. परंतु दुपारी उशिरा डीबीटीची रक्कम जमा झाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. प्रकल्प येथे धोरणे आंदोलन सुरू केले आहे. आम्ही मागच्या महिन्यात सुद्धा निवेदन दिले. आता आम्ही चारदा निवेदन देऊन सुद्धा हे जर आमचं जे मागणी आहे ते पूर्ण होत नसेल मग तर प्रशासन काय करत आहे. काल अक्षरशः मंत्री महोदयालय धुळे येथे असून काल मंत्री महोदय आले होते. ते काय बोलले की एका तासात पैसे पडणार, पण ती एका तासाचं रूपांतर आता 20 तास होत आले तरी सुद्धा डीबीटी कोणाची खात्यात आलेली नाही. एवढाच आहे की आम्हाला शिक्षणासाठी लागणारा जो खर्च आहे तो त्या पूर्तीसाठी जी आम्हाला सरकारकडून पैसे मिळतात डीबीटीच्या रूपाने, तर जर आम्हाला डीबीटी भेटलीच नाही तर आम्ही शिक्षण कसं घेणार. आम्ही गोरगरिबाची मुलं आहे. जर आम्हाला वेळेवर पैसे पडणार नाही तर आम्ही शिक्षण घेणार नाही. जोपर्यंत शिक्षण घेणार नाही तोपर्यंत आदिवासी समाज कसं काय पुढे येणार. आणि पैसे आमच्या हक्काचे आहे. आम्ही कोणाचे हक्क हिरावून घेत नाही. आम्ही विद्यार्थी 300-400च्या वर आहे. त्यांचे अप्रुव्हल भेटले ते 967 किती आहे. त्यापैकी टोटल मुलं जे आहे ते 1250 आहेत. त्यापैकी फक्त 950 किती मुलांना अप्रुव्हल भेटलेले आहे. अजूनही बाकी मुलांना अप्रुव्हल सुद्धा मिळालेले नाही. प्रमुख मागणी एवढीच आहे की
वेळेवर आम्हाला DBT आमची जी हक्काची DBT आहे ती पडायला पाहिजे आणि जोपर्यंत DBT पडणार नाही तोपर्यंत आम्ही इथं प्रकल्प ऑफिसमधून जाणार नाही. काल रात्री पण इथंच होतो आणि काल सकाळी 10 वाजेच्या नंतर आज दुपारचे 12 वाजले. आम्ही मागच्या महिन्यापासून पायी फिरत तिथं प्रकल्प ऑफिसला येतो, याची विनवण्या करतो, तरी सुद्धा त्याची दखल घेतलेली नाही. तर वेगवेगळ्या तालुक्यातून आलोय, शिरपूर, नवापूर, साक्री असं वेगवेगळ्या तालुक्याहून आलेलो आहे शिक्षण घेण्यासाठी. दिनांक 16/1/2025 रोजी स्वयं पंडित दीनदयाल स्वयं योजनेबाबत काही विद्यार्थी प्रकल्प कार्यालय इथं आलेले होते. त्या बाबतीत कारण त्यांचं जे आपलं फर्स्ट आणि सेकंड सायकल असतं ते त्या सायकलची DBT जमा झाली नव्हती, त्याच्यामुळे विद्यार्थी आले होते. त्याच्या बाबतीत प्रकल्प कार्यालयाने अपर आयुक्त कार्यालय, माननीय आयुक्त कार्यालय यांच्याशी फॉलोअप केलेलं आहे. तसंच काल माननीय मंत्री महोदय नंदुरबार दौऱ्यावर असताना धुळे इथे रस्त्यात आले असताना मंत्री महोदयांनी सुद्धा विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांना आश्वासन दिलं की आपली जी DBT आहे, स्वयंची DBT असेल किंवा वसतिगृह DBT असेल, ती काल सुरू झालेली होती. आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होऊन जाईल. शिंदखेडा शहरातील ND मराठे विद्यालयात बालविवाह महोत्सवाचा कार्यक्रम शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. शिंदखेडा येथील ND मराठे विद्यालयात बालविवाह उत्सव हा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी सादर केलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील जाणता राजा महानाट्याने उपस्थितांची दाद मिळवली. नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते बालविवाह महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी बालविवाह महोत्सवात भारतीय संस्कृती व परंपरेचे दर्शन घडवले. गणेश आराधना, मराठी लावणी नृत्य, हिंदी चित्रपटातील बहारदार व आकर्षक नृत्य, राष्ट्रभक्ती गीतांवरील कार्यक्रम, आदिवासी नृत्य, ऐराणी गीतांवरील नृत्य, रामायणावरील विविध सजीव देखावे सादर केले. तसेच शिवचरित्रावर जाणता राजा या नाट्याचा प्रयोग सादर केला. कार्यक्रमात 600 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या प्रसंगी शिक्षक आमदार किशोर दराडे, संस्थेचे अध्यक्ष साहेबराव मराठे, शिंदखेडा नगरपंचायतीचे गटनेते अनिल वानखेडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघ चालक हितेंद्र जैन, डॉक्टर रवींद्र देसले, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, मुख्याध्यापक अमोल मराठे, सुभाष माळी आदी उपस्थित होते. आमच्यासाठी सर्वाधिक आनंदाचा दिवस आहे. वर्ष दिवसांदिवस आपण अभ्यास करत असतो आणि अभ्यासाचा कंटाळानंतर गॅदरिंग फेस्टिवल हे फार महत्त्वाचं असतं आणि या शाळेने आपल्याला उपलब्ध करून दिलं. खरोखर आपण खूप भाग्यवान आहात. पहिलीपासून तर 12वी पर्यंत, 12वी नंतर FY, SY, BCom, MCom सगळं शिक्षण तुम्हाला सायन्सपर्यंत इथंच मिळणार आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपण जर कष्ट केले 4 वर्षे ग्रॅज्युएशन नंतर आपण प्रत्येकाने आपली कला गुणवंता इथं दाखवायची आणि तुमचं कौतुक शाळेचे शिक्षक नव्हे तर आपले आई वडील, आपले भाऊ बहीण हे सर्वजण करतील आणि एक मंच तुमच्यासाठी हा उपलब्ध संस्थेने तयार करून दिलेला आहे. याच्यातनं कोणी छोटे कलाकार होतील, कोणी मोठे कलाकार होतील, कोणी राज्याचं नाव काढतील, देशाचं नाव काढतील, आपल्या गावाचं शाळेचं नाव निघेल. खरोखरच या मॅनेजमेंटचं मी मनापासून आभार व्यक्त करतो का एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दल सर्व मॅनेजमेंटचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि परत एकदा सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो. हे स्टेज आता तुमची मनस्थिती तुमच्या या बाल युवा उत्सवाचं आयोजन या ठिकाणी संपन्न होतंय. 2004 साली या शैक्षणिक संकुलाची सुरुवात पूर्व प्राथमिक आणि इयत्ता पहिलीच्या वर्गापासून झाली. अतिशय खडतर प्रवास या संस्थेने तसा आतापर्यंत केलेला आहे. 2 विद्यार्थ्यापासून सुरुवात झालेली शैक्षणिक संस्था आज 2000 पेक्षा अधिक विद्यार्थी अगदी पूर्व प्राथमिक पासून तर 12वी पर्यंत या ठिकाणी शिक्षण घेतात. मला सांगताना अतिशय आनंद होतो की पूर्व प्राथमिक पासून माईक आवाज कट होतोय, ब्रेक होतोय. पूर्व प्राथमिक पासून
त्याला आवाज द्या. धुळे शहरातील मोराणे येथील स्वर्गीय नामदेवराव ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 150हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. दि महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मुंबईचे माजी अध्यक्ष स्वर्गीय नामदेवराव तोताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील मोराणे येथील शिवाजी चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय नामदेवराव ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. सदर शिबिराचे 23वे वर्ष असून या शिबिरात 150हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यालयात हातभार लावला. यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, आमदार राम बदाने, भाजपचे तालुकाध्यक्ष डॉक्टर दिनेश माळी, नितीन रायते, व्हीटी बोरसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ऋषिकेश ठाकरे, माजी उपसरपंच मयूर ठाकरे, स्वप्नील ठाकरे, अशोक सुडके, डॉक्टर योगेश ठाकरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमचे आजोबा यांच्या 87व्या जयंतीनिमित्त दरवर्षाप्रमाणे आम्ही रक्तदान शिबिर याचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलेलं आहे. तर दरवर्षाप्रमाणे हे आमचं 23वं वर्ष आहे रक्तदानाचं. या माध्यमातून आम्ही गोरगरीब जनतेची रुग्णसेवाही करत असतो. कोणाला मोफत रक्तपुरवठा आम्ही करत असतो. लोकांना कुठेही असो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण रक्त त्यांना पुरवतो. त्या निमित्ताने माझे एकच आव्हान राहील की सर्वांनी रक्तदानाचा लाभ घ्यावा. त्याच्याने आपले आरोग्यही सुधारत राहते. काही चाचणी आपल्या होत राहतात. त्याप्रमाणे आपल्याला बाकी पुढील आणि तरुण वर्गाने तर करायलाच पाहिजे असं मी सर्वांना आवाहन करतो. जवळपास 90 बॅग आपल्या झालेल्या आहेत आणि 125 ते 150च्या आसपास आपल्या होतील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. वीज वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असल्याचे भासून धुळ्यातील एकाच 13 लाखांचा गंडा घालणाऱ्या तिघांना सुरत येथून करण्यात आले जेरबंद. जलकल्याणास्तव झटणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यगौरव सोहळा संपन्न. मोहम्मदिया चौक परिसरात असलेल्या एका विना दरवाजाच्या घरावर पोलिसांचा छापा. 56,000 रुपये किमतीचे गोवंश कातडे जप्त. डीबीटीची रक्कम न मिळाल्यामुळे आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींतर्फे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या कार्यालयासमोर शुक्रवारीही करण्यात आले आंदोलन. एनडी मराठे विद्यालयात बाल युवा महोत्सवाचा कार्यक्रम संपन्न. आणि स्वर्गीय नामदेवराव ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.